आणि माढ्याच्या अंजन गावामध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून वाद उफाळून आलेला होता। रात्रीच्या राड्यानंतर अंजनगावमध्ये जमावबंदीचे आदेश दिले गेले। ट्रस्टच्या जागेमध्ये पुतळा उभारण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला। जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी काहीसा लाठीमार सुद्धा केला। संतप्त जमावानं तहसीलदारांची गाडी फोडली। माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीवरून मोठा वाद निर्माण झाला। जमावाला पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि त्यामुळे काही काळ तणावाची सुद्धा परिस्थिती होती। रात्री झालेल्या वादामध्ये जमावानं दगडफेकीमध्ये तहसीलदारांच्या गाडीला लक्ष्य करत ही गाडी फोडली। दरम्यान पोलिसांनी परिस्थिती हाताळून तणाव नियंत्रणामध्ये आणलेला आहे। सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आणि अंजन गावातील पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद आणखी तापल्याचं दिसलं। पंढरपूर जवळ लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी अडवलं। खेलोबा मंदिराच्या जागेसाठी लक्ष्मण हाके अंजन गावला निघालेले होते। अंजनगाव खेलोबा इथे निघालेले लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अडवलं। अंजनगाव इथली परिस्थिती नियंत्रणात आल्यानं हाके यांना अडवल्याचं कळतंय। धनगर समाजाचं दैवत असणाऱ्या खेलोबा मंदिराच्या जागेसाठी लक्ष्मण हाके अंजनगावला निघाले होते। आणि याच वादावरून धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे बाळराजे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये खडाजंगी सुरू झाली आहे। शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारू असा इशारा बाळराजे पाटील यांनी दिलाय। तर मला धमक्या देऊ नका, मी अंगावर गोळ्या घेणारा माणूस असल्याचं उत्तर लक्ष्मण हाके यांनी बाळराजे पाटील यांना दिलंय। आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मंदिरावरला कळस आणि दारातली तुळस आहे। त्यामुळे कुठल्याही मंदिराने, कुठल्याही धर्माने, कुठल्याही जातीने छत्रपती शिवरायाला विरोध करण्याचं काही कारण नाही असं माझं मत आहे। ज्या कोणी सांगितलं होतं की मी सकाळी 9 वाजता येतोय त्या माणसाला माझं एवढंच म्हणणं आहे, बाबा तुझा जातीवाद तुझ्याकडे ठेव आणि याच्यानंतर जर तू छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध केला तर तुला रस्त्यावर कपडे काढून मारले जाईल। आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुतळ्याला विरोध असण्याचं कुठलंही कारण नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारी माणसं आहोत। आम्ही ज्यावेळी शिवाजी महाराजांसाठी जीव देत होतो त्यावेळी तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होता। त्यामुळं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम आणि आमच्याबद्दल जर तुम्ही शंका घ्याल, कपडे काढून मारायची जर धमकी देत असाल, आम्ही गोळ्या झेलायला तयार आहे।